नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिरीज आपण घेत आहोत. इकॉनॉमिक्स 2020 चा पेपर आपण बघितलेला आहे की आयोग कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतो. आज आपण बघत आहोत 2021 चा पेपर. याच्यामध्येही आपल्याला समजून घ्यायचं आहे की आयोग कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, ओके. तर बघा, जेव्हा आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस करत असतो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते, क्वेश्चन पेपर अनालिसिस करताना सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये, फक्त टिक मार्क करून पुढे जाणं हा मार्ग जो आहे हा मार्ग बरोबर नाहीये. तर आपल्याला प्रॉपर ते क्वेश्चन कुठून आलेत, कशा पद्धतीने विचारले त्याच्यावरती थोडासा फोकस करावा लागतो. तर इकॉनॉमिक्स साठी तुम्ही नागेश गायकवाड सरांचं पुस्तक वापरू शकता, जे तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल, किंवा आर्थिक पाहणी तुम्हाला नवीन एडिशन मिळेल. अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती पण पुस्तकं उपलब्ध आहेत, किंवा पुण्यामध्ये तुम्ही असाल तर बुक हाऊसला जाऊन पुस्तक तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ओके. पण करंट अफेअर्सचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे करंटसाठी सुद्धा जे बुक्स आहेत ते बुक्स तुम्ही वापरले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, इथं तुम्हाला जीके आणि करंट अफेअर्सचं पुस्तक मिळतं, लेटेस्ट जनरल नॉलेज. याच्यामध्ये तुम्हाला करंटचा जो डाटा आहे तो सगळा कव्हर केलेला मिळून जातो. ठीक आहे, ओके. चला, तर आपण स्टार्ट करूया आपले आजच्या क्वेश्चन अनालिसिसला. पहिला क्वेश्चन काय आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला नीती आयोगाशी संबंधित आहे. तर नीती आयोगाबद्दल तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये न्यूज कायमच असतात, लक्षात घ्या. जसं तुम्हाला 2020 मध्ये बघा पेपर अनालिसिस केलं असतं तर तुम्हाला या गोष्टी समजल्या असत्या. 2020 मध्ये इंडिया एसडीजी इंडेक्स तुम्हाला विचारला होता, जो फर्स्ट टाइमच रिलीज झाला होता 2018ला, बरोबर. म्हणजे 2020 ला नीती आयोगाशी संबंधित क्वेश्चन होता, बरोबर. युपीएससी ला क्वेश्चन असतात, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रिपरेशन मध्ये नीती आयोगाशी संबंधित ज्या काही न्यूज येतात, नीती आयोगाचे जे काही अजेंडा असतील किंवा नीती आयोगाचे कोणते रिपोर्ट्स येत आहेत, तर ते तुम्ही कव्हर केले पाहिजेत. ही फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता हा पेपर आहे 2021 चा. ठीक आहे, पेपर कधीचा आहे? 2021 चा. तुम्हाला इथं नीती आयोगाचा 2017 ते 20 जो त्रैवार्षिक आराखडा आहे ना, त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय, ज्याला आपण 3 इयर ऍक्शन अजेंडा म्हणतो. पण इथे तुम्हाला विचारलेत उद्दिष्ट. फार चांगला क्वेश्चन आहे, पण लक्षात घ्या, हा क्वेश्चन तुम्ही इलिमिनेशन मेथडनी नाही सॉल्व्ह करू शकत, कारण का उद्दिष्ट आपल्याला माहितच पाहिजेत. ओके, क्लिअर. आणि अशा न्यूज पेपरमध्ये फ्रंटला असतात विथ इमेजेस. ठीक आहे. तर नीती आयोगाबद्दल आपल्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन विचारतात, कधी स्थापना झाली, का झाली, कोणी केली, वगैरे वगैरे. ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. तो भाग आता काही विचारणार नाहीत. आता तुम्हाला नीती आयोगाचे इंडेक्स डेफिनेटली विचारणार. नीती आयोग जर कुठले अजेंडे आणत असतील, कुठले प्रोजेक्ट राबवत असतील, तर त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार. ठीक आहे. तर नीती आयोगाचा हा जो 3 इयर अजेंडा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं उद्दिष्ट दिलं इथं 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, 2022 पर्यंत प्रत्येक घरामध्ये वीज पुरवठा करणं, 2022 पर्यंत प्रत्येक राज्यात, बघा पॉसिबल आहे का? कधी कधी काय होतं, आता मी तुम्हाला बोलले की इलिमिनेशन मेथडनी हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही, पण साधा कॉमन सेन्स आहे की प्रत्येक राज्यामध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन होऊ शकतं का हो? पॉसिबल आहे. असे कितीतरी राज्य आहेत की जिथं तुम्हाला अजिबात डेव्हलपमेंट वगैरे मिळत नाही. मग तिथं सेंटर लेवल युनिव्हर्सिटी सेंटर लेवलच्या युनिव्हर्सिटी स्थापन होऊ शकतात का? नाही होऊ शकत. तर हे सेंटेन्स तुम्ही याला म्हणतात हजरजबाबीपणा, किंवा क्वेश्चन वाचताना तुम्ही फुल फोकस न क्वेश्चन जेव्हा वाचताना तुम्ही म्हणता, अरे हे कसं पॉसिबल आहे, प्रत्येक राज्यामध्ये कसं काय केंद्रीय विद्यापीठाची स्थापना नीती आयोग करू शकतो? तर जिथं जिथं सी आहे तिथं तुम्ही इलिमिनेट करून टाका, बरोबर. लक्षात आलं? 2 ऑप्शन तुमचे इथे इलिमिनेट झाले. आता इथं तुम्हाला 2 मध्ये कन्फ्युजन आहे, फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर. लक्षात घ्या, युपीएससी ला क्वेश्चन फार छान विचारतात. युपीएससी ला एखादा क्वेश्चन असा फ्रेम झाला असता की फक्त ए बरोबर आहे, पण या क्वेश्चनचं उत्तर आहे ए आणि बी बरोबर. ठीक आहे, ओके. 36 नंबरचा क्वेश्चन, तर याचं उत्तर काय आहे? ए आणि बी बरोबर. तर अशा पद्धतीनं क्वेश्चन फ्रेम केले जातात. ठीक आहे, ओके. चला, पण या सेंटेन्सवरून ऍटलीस्ट तुम्ही 2 ऑप्शन तरी इलिमिनेट करू शकत होता. तर आत्ताच नोट करून घ्या, जर 2024 ची एक्झाम तुम्ही देत असाल तर नीती आयोगाचे सर्व इंडेक्स तुम्ही जाताना करून जावा, किंवा नीती आयोगाशी संबंधित काहीही न्यूज असू द्या, त्या न्यूज तुम्ही कव्हर केल्या
पाहिजे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, इथे तुम्हाला नीती आयोग रोडमॅप दिलेला आहे, ज्याच्यावरती क्वेश्चन होता. रेव्हेन्यू वरती तुम्हाला दिलेला आहे की फिस्कल डेफिसिट जे आहे ते 3% कमी करायचं आहे. इयर तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कट रेव्हेन्यू दिलेला आहे. एज्युकेशनल स्किल डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून काय क्वेश्चन विचारलं होता, फार्मरशी रिलेटेड विचार बघा. फार्मर्स इन्कम 2022 डबलिंग. ठीक आहे. तर तुम्हाला बुलेट पॉईंट विचारलेत, असं पण नाही की खूप आतले पॉईंट विचारलेत, बरोबरचे पॉईंट तुम्हाला विचारलेले आहेत. क्रॉस क्रॉस सबसिडी रिड्यूस करायची आहे, रिफॉर्म करायची आहे तुम्हाला कोल सेक्टरमध्ये वगैरे. तर असे क्वेश्चन विचारतात, अर्बन डेव्हलपमेंट वगैरे. तर नीती आयोगाशी संबंधित न्यूज व्यवस्थित करून ठेवा. 37 नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे, वातावरण बदलाबाबत राष्ट्रीय कृती नियोजन यांची शिफारस करते. आता इथे जेव्हा आपण राष्ट्रीय कृती नियोजन म्हणतो की नाही, तेव्हा आपल्याला समजत नाही, बरोबर, असं होतं. मग राष्ट्रीय कृती नियोजन इथं जर तुम्हाला NAPCC आणि आयोग ट्रान्सलेशन देतं, मी इथं घेतलेलं नाही. NAPCC म्हणजे काय, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. ठीक आहे, NAPCC पुस्तकामध्ये आहे आपल्या. तर NAPCC वातावरण बदलाबाबत कशाची शिफारस करते, असा तुम्हाला क्वेश्चन आहे. तर हे गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे जे असतील ना, किंवा अभियान वगैरे असतील, 100% क्वेश्चन येतात, करून ठेवा. ठीक आहे, ओके. लिस्ट करून घ्या. नीती आयोगावरच्या न्यूज करायच्या आहेत, गव्हर्नमेंटच्या स्कीम करायच्या आहेत. तर टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा अभियान, वेस्ट टू एनर्जी मिशन. आता ह्या NAPCC मध्ये किती अभियान समाविष्ट आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, किती अभियान समाविष्ट आहेत हे जर तुम्हाला माहित नसेल तर उत्तर तुम्हाला येणारच नाही. किनारपट्टी प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान, ज्याला नॅशनल मिशन ऑन कोस्टल एरियाज म्हटलं जातं. वात अभियान, ज्याला विंड मिशन म्हटलं जातं. आणि चौथा ऑप्शन आहे मिशन ऑन क्लायमेट चेंज अँड हेल्थ. ठीक आहे, तर कशाची शिफारस केलेली आहे असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. हा क्वेश्चन जातो मॉडरेट टू डिफिकल्ट मध्ये, आणि हा क्वेश्चन आयोगाने हॅशटॅग केलाय. का हॅशटॅग केलाय ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, बघूया आपण की हा क्वेश्चन का हॅशटॅग केलेला आहे. बघा, नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज, NAPCC, भारत सरकारच्या 2008 मध्ये. बघा, NAPCC कधी स्टार्ट झालं हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. NAPCC 2008 मध्ये सुरू करण्यात आलेला एक कार्यक्रम आहे. ठीक आहे, ओके. कशासाठी करण्यात आला, हवामान बदलाच्या प्रतिकूल प्रभाव. हवामान बदलते, बरोबर, आणि त्या हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम होत आहेत. तर या प्रतिकूल परिणामांना किंवा प्रभावांना कमी करण्यासाठी आणि त्याच्याशी जुळवून ठेवण्यासाठी करण्यात आलेला आहे. ओके. कृती आराखडा म्हणजे हे उद्दिष्ट पण लक्षात ठेवा. पुढे जाऊन जर तुम्हाला NAPCC वरती क्वेश्चन आला तर तुम्हाला तिथं हे उत्तर मिळून जातील. कृती आराखडा पंतप्रधानांच्या हवामान बदलावरील परिषदेच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. बघा, मी जे तुम्हाला बोलले ते 8 उपमोहिमा तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. 8 उपमोहिमेचा उद्देश भारताच्या अर्थव्यवस्थेतील उत्सर्जन तीव्रता कमी करण्यावर लक्ष केंद्रित करून भारताची विकासात्मक उद्दिष्ट पूर्ण करणे. तर अशा प्रकारचं थेरी कंटेंट मी तुम्हाला का सांगते, कारण का लेंदी क्वेश्चन बनतात, टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन बनतात, आणि जिथं आपल्याला उत्तरं आलीच पाहिजेत. जर तुम्ही डायरेक्ट पेपरला जात असाल हे असलं काही न वाचता, आणि GDP असेल किंवा इतर टॉपिक जर तुम्ही करत असाल मेन टॉपिक, तर त्याला काही अर्थ नाहीये, कारण राज्यसेवेसारख्या पेपरमध्ये तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक विकास जास्त विचारला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही योजना विकसित देशांच्या पाठिंब्यावर अवलंबून असेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्याही वेळी कार्बन उत्सर्जन विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा कमी ठेवण्यावर मुख्य लक्ष केंद्रित करेल, आणि याच्या अंतर्गत 8 मोहिमा आहेत, आणि या 8 मोहिमांवरतीच आयोगाने इथं ऑप्शन दिलेले आहेत, पण ऑप्शन चुकीचे दिले. ठीक आहे, म्हणून हा क्वेश्चन हॅशटॅग झालाय. बघा, ऑप्शन काय आहेत, राष्ट्रीय सौर मिशन पाहिजे होता, ऑप्शन आहे का आपल्याला राष्ट्रीय सौर मिशन, ऑप्शन नाही, बरोबर. वेस्ट टू एनर्जी मिशन आहे, ते तर नाहीये. वर्धित ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय मिशन, हेही नाहीये. शाश्वत निवासस्थानावर राष्ट्रीय मिशन, हेही नाहीये. राष्ट्रीय जल अभियान. आता हे 8 उपयोजना तुम्ही लक्षात ठेवा, मे बी 24 ला पण विचारू शकतात. ठीक आहे, हिमालयन इकोसिस्टम टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रीय मिशन, ग्रीन इंडिया मिशन, शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय मिशन, आणि हा जो चौथा ऑप्शन आहे की नाही, नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. ठीक आहे, तुम्हाला काय ऑप्शन दिलाय, मिशन ऑन क्लायमेट चेंज अँड हेल्थ, म्हणजे 4 मधला एकही ऑप्शन नाही, म्हणून आयोगाने तो क्वेश्चन कॅन्सल केलाय. तर NAPCC सेपरेटली तुम्हाला असं कुठल्या पुस्तकामध्ये मिळणार नाही, तुम्हाला हे व्यवस्थित एका टाइमलाईननी सगळं करावं लागेल. ठीक आहे, ओके. चला, तर हाही क्वेश्चन इम्पॉर्टंट होता. पुढचा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन कसा आहे बघा, पहिले 2 क्वेश्चन
जो विद्यार्थी प्रॉपर स्टडी करतील त्यालाच येतील, बरोबर. हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन 90% विद्यार्थ्यांना येणार आहे, ठीक आहे, 90%. आणि जर हाच क्वेश्चन, हे 2 तर क्वेश्चन तुम्हाला नाहीच आले किंवा 2 क्वेश्चन आले पण हा क्वेश्चन तुम्हाला नाही आला, तर तुम्हाला प्रिलियमचा रिझल्ट येत नाही. कारण का, ज्या क्वेश्चनचे मार्क सगळ्या विद्यार्थ्यांना मिळतात पण तुम्हाला मिळत नाही, तुम्ही सिली मिस्टेक करताय, तर तिथं आपला खूप मोठा लॉस होतो, ठीक आहे. ओके, क्वेश्चन बघा. पुढील विधाने विचारात घ्या. काय म्हटलंय, चलनवाढीवरती क्वेश्चन आहे. रांगती चलनवाढ हा चलन हा आपल्याला टॉपिक आहे. चलनवाढ हा पण टॉपिक आहे आपल्याला. आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते म्हटलंय. चलनवाढीच्या काळामध्ये पैशाचं मूल्य वाढतं का कमी होतं, विचार करा. चलनवाढ तृणकोला लाभदायक, तृणकोला का धनकोला, आणि चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते. तुम्हाला विचारले बरोबर विधानं कोणती आहेत, ठीक आहे. चांगला क्वेश्चन आहे, फक्त कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. चलनवाढ ही कॉन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असेल तरच तुम्हाला हे उत्तर येणार आहे. जसं मी तुम्हाला इथं बोलले की पैशाचं मूल्य वाढतं का घटतं, आयोग काय करतं, फक्त शब्दांमध्ये फिरवतं. बघा इथं वाढते दिलेलं आहे, वाढतं का सांगा, नाही वाढत, बरोबर. म्हणजे हा ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करून टाका. जिथे जिथे बी आहे हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला, ठीक आहे. ओके, आता राहिला प्रश्न, उत्पन्नातील विषमता कमी होते का वाढते, वाढते, उलट दिलेलं आहे तुम्हाला इथं. तर याचं उत्तर काय येईल मग, हे सेंटेन्स तुम्हाला माहिती हेही चुकीचं आहे, बरोबर. म्हणजे तरी पण तुमचा 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे. आता तुम्हाला इथं माहित पाहिजे की चलनवाढ ही तृणकोला लाभदायक असते का, तर हे बरोबर आहे. रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामांसाठी फायदेशीर असू शकते आणि चलनवाढ ही तृणकोला लाभदायक असते, ठीक आहे. ए आणि सी हे आहे आपलं उत्तर. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. तर याचं एक्सप्लेनेशन थोडंसं आपण बघूया. चलनवाढीचे प्रकार तुम्हाला विचारले जातात आयोगाकडून, कंबाईनला पण विचारतात, राज्यसेवेला पण विचारतात. तर वाढीच्या दरावर याला आपण 1 नंबर देऊया. बेस्ड ऑन द रेट ऑफ इन्फ्लेशन जे असतं ना, म्हणजे वाढीच्या दरावर आधारित जे प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिपिंग इन्फ्लेशन आयोग इंग्लिशमध्ये पण देऊ शकतं, रेंगाळणारी चलनवाढ, चालणे किंवा ट्रॉटिंग चलनवाढ, किंवा धावती रनिंग इन्फ्लेशन, हायपर इन्फ्लेशन किंवा सरपटणारी किंवा धावपट्टी चलनवाढ, काहीही वर्ड्स आयोगाकडून वापरले जाऊ शकतात, लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, हे झाले प्रकार. आणि दुसरा प्रकार येतो कारणांवर आधारित. कारणांवर आधारित आपल्याला माहित असते डिमांड पूल आणि कॉस्ट पुश, पुस्तकामध्ये हे दिलेलं असतं, पण आपल्याला वाढीच्या दरावर आधारित विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, रेंगाळणारी क्रिपिंग म्हणजे काय, कमी दराने असते. चालणारी म्हणजे काय, मध्यम दराने असते. धावती म्हणजे उच्च दर, हायपर इन्फ्लेशन म्हणजे अतिशय उच्च दर. तर हे तुम्हाला पुढे जाऊन अगट बगट जोड्या सुद्धा विचारली जाऊ शकते. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर हे जे तुम्हाला फिगर्स दिसत आहेत ना, याच्यावरती आयोगाने कधी क्वेश्चन नाही विचारला, पण विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. टॉपिक तेच आहेत, फक्त नवीन काय विचारू शकतो आयोग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणती चलनवाढ अर्थव्यवस्थेसाठी हितकारक असते, रेंगाळणारी चलनवाढ अतिशय सुरक्षित आणि अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक मानली जाते, ठीक आहे. चालणारी चलनवाढ अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा आहे. धावती चलनवाढ विपरीत परिणाम करते आणि हायपर इन्फ्लेशनमुळे अर्थव्यवस्थेचं पूर्ण पतन होतं. काहीच अवघड नाहीये, संकल्पना व्यवस्थित समजून घेतल्या ना, इथं तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही, ठीक आहे. ओके, जस्ट 1 मिनिट थांबा. ओके, चला. तर किती क्वेश्चन झाले बघा आपले. तर इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता, फक्त अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर कारणांवरती आधारित जर आपण बघितले याचे प्रकार, तर कारणांवरती आधारित डिमांड पुल इन्फ्लेशन, जेव्हा मर्यादित पुरवठ्यापेक्षा जास्त वस्तू आणि सेवांच्या मागणीमुळे चलनवाढ उद्भवते, त्याला आपण काय म्हणतो, डिमांड पुल इन्फ्लेशन असं म्हणतो, बरोबर. कॉस्ट पुश काय आहे बघा, जेव्हा मर्यादित पुरवठ्यावर वस्तू आणि सेवांसाठी उच्च इनपुट खर्चामुळे जी चलनवाढ उद्भवते त्याला आपण कॉस्ट पुश म्हणतो. ओके, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट आपण इथे बघूया चलनवाढीचे परिणाम काय होतात, ज्याच्या संबंधी एक सेंटेन्स आपल्याला आहे. म्हणजे आयोगाने काय केले माहिती का, आयोगाने तुम्हाला इथं चलनवाढीचे प्रकार तर विचारले, एक सेंटेन्स चलनवाढीच्या प्रकारावरती, एक सेंटेन्स चलनवाढीच्या परिणामावरती, ठीक आहे. ओके, अशा पद्धतीने आयोगाने क्वेश्चन फ्रेम केला. तर काय परिणाम होतात, उत्पन्न आणि संपत्तीचं पुनर्वितरण, रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम अँड वेल्थ. चलनवाढीच्या प्रभावामुळे काही लोकांचं नुकसान होतं,
आणि दुसऱ्या गटाचा फायदा होतो. ठीक आहे. उदाहरण बघा, कर्जदार आणि इतर याच्या संबंधी आयोगाने क्वेश्चन विचारला. कर्जदार म्हणजे ऋणको, लाभार्थी धनकोला तोटा होतो. तर आयोगाने कर्जदार हा शब्द न वापरता काय वापरला? ऋणको हा वापरला. ठीक आहे. ओके, लक्षात आलं. फक्त शब्दांमध्ये फिरवलं जातं, बाकी इथं तुम्हाला काहीही अवघड नाही. चला नेक्स्ट बघा, 39 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? कोणती विधानं बरोबर आहेत असं तुम्हाला म्हटलंय? 2019च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकतेसंदर्भात सूचित करतो आणि मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 यांच्या दरम्यान असतो. क्वेश्चन कसा फ्रेम केलाय व्यवस्थित लक्ष द्या. बघा, 2020चा अहवाल असू द्या किंवा कोणताही अहवाल असू द्या, मानवी भांडवल निर्देशांक उत्पादकतेच्या संदर्भातच सूचित केला जातो, बरोबर, आणि तो 0 आणि 1च्या दरम्यानच असतो. म्हणजे उत्तर आलं 1 आणि 2 दोन्ही बरोबर. तर मानवी भांडवल निर्देशांक असेल किंवा इतर जे तुम्हाला इंडेक्स असतात ना, त्याचं बेसिक तुम्ही करून घ्या. बाकी करंट मधून जर तुम्हाला काही डाटा असेल तर तो करंट अफेअर्स मधून कव्हर होतोच. तर ह्युमन कॅपिटल इंडेक्स HCI असेल, HDI असेल, कोणी तयार केलाय? जागतिक बँकेने तयार केलाय. वार्षिक मोजमाप आहे, दरवर्षी मोजलं जातं. कोणते देश त्यांचे मानवी भांडवल, त्यांच्या नागरिकांची आर्थिक आणि व्यावसायिक क्षमता एकत्रित करण्यात सर्वोत्तम आहेत हे HCI मोजतं. HCI नक्की काय मोजतं? शिक्षण आणि आरोग्याच्या अभावामुळे प्रत्येक देश किती भांडवल गमावतो हे या निर्देशकामध्ये मोजलं जातं. आणि 0 ते 1च्या दरम्यान हेच आपल्याला विचारले. 1 म्हणजे कमाल क्षमता. तुम्हाला 20-21चा विचारला जातो किंवा 22चा सुद्धा विचारला जाऊ शकतो, कारण तुमची परीक्षा कधी आहे? 24 मध्ये आहे. ठीक आहे. ओके, तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. 40 नंबरचा क्वेश्चन बघा, गव्हर्नमेंटच्या स्कीमवरती क्वेश्चन विचारले जातात आणि खूप केअरफुली बघितलं. हा क्वेश्चन तुम्हाला काय सांगतो? नागरी नियोजन आणि प्राचीन वारसा म्हटलंय. ठीक आहे. एका शब्दावरून तुमचं उत्तर आलं पाहिजे. स्मार्ट सिटी कार्यक्रमामध्ये प्राचीन वारशाचं जतन आहे? नाही. स्वच्छ भारत मिशन? नाही. अटल मिशन? नाही. पण हे कधी कळतं? जेव्हा आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम व्यवस्थित अभ्यासलेल्या असतात. हृदय कार्यक्रम याचं लॉंग फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे. कमेंट बॉक्स मध्ये मला लॉंग फॉर्म सांगा. ठीक आहे. ओके, तर हृदय योजना काय आहे बघा? नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना भारताच्या शहरी विकास मंत्रालयानं कधी चालू केली? 21 जानेवारी 2015. डेट विचारली जाते तुम्हाला. कशासाठी आहे? हेरिटेज शहरांच्या सर्वसमावेशक वाढ आणि विकासाला लक्ष्य करते. 27 महिन्यात पूर्ण करण्यासाठी सरकारनं 50 कोटींचं बजेट अलोकेशन वगैरे कधी कधी विचारतात. लिंक्ड इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी समर्थन करते. लक्षात ठेवा. वारसा किंवा धार्मिक स्थळाजवळ, बघा इथे धार्मिक स्थळाचा पण उल्लेख आलेला आहे. तर वारसा किंवा धार्मिक स्थळाजवळील परिसर किंवा परिसरांच्या शहरी पायाभूत सुविधांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांचं उद्दिष्ट आहे. याच्यामुळे काय होईल? अधिक पर्यटक आकर्षित होतील आणि अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागेल. ठीक आहे. ओके, तर इथं महत्वाचं काय आहे की अधिक पर्यटक आकर्षित होतील आणि अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागेल. आता इथं हृदय योजनेअंतर्गत निवडलेली जी शहरं आहेत ना, तिथं ड्रेनेज, स्वच्छता, पाणी पुरवठा किंवा पथदिवे असतील, या सगळ्या सुधारणा केल्या जातील. योजनेची उद्दिष्ट पण आपल्याला माहित पाहिजे, जसं आयोगाने क्वेश्चन विचारित. आता इथं तर मी घेतलेले नाहीयेत, पण तुम्ही हे सगळे करून घ्या. आता इथं बेसिक क्वेश्चन विचारलाय तुम्हाला की उद्देशच विचारलाय, पण सिंपल आहे. म्हणजे हेडलाईन मध्ये पण तुम्हाला मिळून जातो की हृदय कार्यक्रम कशासाठी आहे. ठीक आहे. ओके, तर गव्हर्नमेंटच्या जुन्या आणि नवीन सगळ्या स्कीम कव्हर करून घ्या, ज्याच्यावरती तुम्हाला 4 ते 6 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट बघा, पुन्हा गव्हर्नमेंटच्या स्कीम वरतीच क्वेश्चन आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना खूप न्यूज मध्ये होती. कशा संबंधी आहे? पेन्शन संबंधी आहे. जेव्हा क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड वाटतो तेव्हा तुम्ही असं पेनाने जे मेन कीवर्ड्स आहेत त्याला अंडरलाईन करू शकता किंवा हायलाइट करू शकता. ठीक आहे. तर पेन्शन संबंधी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रासाठी कामगारांसाठी लागू केली गेली आहे? बांधकाम मजूर, दृकश्राव्य कामगार, मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार आणि वरीलपैकी तीनही. काय येईल उत्तर बघायचं? आपल्याला व्यवस्थित उत्तर माहिती पाहिजे त्याची, कशा संबंधी आहे. ठीक आहे. ओके,
तिन्हीसाठी आहे, बरोबर. जर तुम्ही न्यूज व्यवस्थित वाचली असेल, हेही समाविष्ट आहेत, हेही समाविष्ट आहेत, हेही समाविष्ट आहेत, म्हणजे वरीलपैकी 3 आहे. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. शाश्वत विकास ध्येयांच्या एसडीजी संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? एसडीजी, एमडीजी गोल आणि आपले भारताचे इंडेक्स, त्याच्यामध्ये राज्यांची रँकिंग, स्पेशली महाराष्ट्राची रँकिंग लक्षात ठेवा. शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त, ह्याच्यावरती मी एक सेपरेट लेक्चर कंडक्ट केलेला आहे, बघून घ्या. रिओ दी जानेरो येथे 2015 मध्ये झाली. शाश्वत विकासाच्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जानेरो येथे 2015 मध्ये झाली. शाश्वत विकास ध्येय जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात, माहिती की आपल्याला, बरोबर, की हे जागतिक ध्येय म्हणून ओळखली जातात, बरोबर आहे ना? बरोबर आहे. तर हे आपलं बरोबर आहे, म्हणजे तुमचा फक्त हा ऑप्शन इलिमिनेट झाला. ठीक आहे. 2015 ला झाली का सांगा बरं ही परिषद? नाही झाली 2015 ला, म्हणजे ए सेंटेन्स चुकीचा आहे, हा ऑप्शन गेला. शाश्वत विकास ध्येयांनी एसडीजी सहस्त्रकातील विकास ध्येयांची म्हणजे एमडीजी ची जागा घेतली, हे बरोबर आहे का बघा. 42 नंबरचा क्वेश्चन बघतोय आपण. आणि 2012 पासून अस्तित्वात आली, हेही चुकीचं आहे. आता इथं आपल्याला काय माहित पाहिजे बघा, इथं आपल्याला एसडीजी आणि एमडीजी गोल याच्यावरती हवं तर मी अजून एक सेपरेट लेक्चर घेईन. तर हे जे गोल आहेत ना, हे गोल कधीपासून लागू झाले वगैरे तुम्हाला माहित पाहिजे. किती आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, किती आहेत हे आपल्याला माहित पाहिजेत. कधीपासून लागू झाले तेही आपल्याला माहित पाहिजेत. आणि याच्या पलीकडं आयोग तुम्हाला खूप डीप मध्ये क्वेश्चन विचारते याच्यावरती. ठीक आहे, ओके. इतिहास तुम्हाला बघायचा आहे. 2015 मध्ये काय झालं, 2030 चा अजेंडा काय आहे, रिओ दी जानेरो पृथ्वी परिषद वगैरे आपण बघितलेले आहे, अजेंडा 21 आपण बघितलेला आहे. ठीक आहे. कधी स्वीकारली ते देखील आपल्याला इथं माहित पाहिजे. कधीपासून अस्तित्वात आली ते देखील आपल्याला इथं माहित पाहिजे. ठीक आहे, ओके. चला, सहस्त्र विकास ध्येयांची जी डेडलाईन होती ती 2015 होती. 2015 ला संपली आणि मग एसडीजी न जागा घेतली. ठीक आहे. उत्तर आहे बी आणि सी. तर फार मोठा भाग आहे बघा हा अभ्यास करायचा. शाश्वत विकास ध्येय पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल, पण तुम्ही काय करू शकता, ध्येय जी आहेत ना, तर ती ध्येय 17 आहेत. 17 ध्येय तुम्हाला व्यवस्थित करावी लागतील, त्याचा सिक्वेन्स पण तुम्हाला करून ठेवावा लागेल. तर याच्यावरती 100 काय 200% क्वेश्चन असतो, स्किप करू नका. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख आणि मोजमाप करता येण्याजोग्या 27 लक्षांचे अब्लिक उद्दिष्टांचे किती मुख्य गटात विभाजन केले? लक्षात ठेवा, राज्यसेवा पूर्व परीक्षेला 11वी आणि 12वीच पंचवार्षिक योजना फोकस केली जाते. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. का ते आता आपल्याला माहिती आहे, आर्थिक आणि सामाजिक विकासामुळे. पण आता हा क्वेश्चन तुम्हाला आउट ऑफ सिलेबस वगैरे नाहीये, पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे किती मुख्य गटामध्ये विभाजन केलंय. ठीक आहे. तर याचं जे विभाजन आहे ते 6 गटामध्ये केलेलं आहे. पुस्तकामध्ये आहे असं दिलेलं आहे, काहीही याच्यामध्ये चेंज नाही. फ्रीचे मार्क होते 2 मार्क, पंचवार्षिक योजनांवरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, ओके. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. काय दिले बघा इथं तुम्हाला. हा क्वेश्चन जो आहे ना, हा क्वेश्चन एनएनपी वरती आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट. आता हा क्वेश्चन सगळ्या विद्यार्थ्यांना येणार, कारण का संयुक्त पूर्व परीक्षा देणारे विद्यार्थी पण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक करतात. उत्पन्न, त्याच्यामुळे हा क्वेश्चन येतो. एनएनपी म्हणजे काय, जीडीपी म्हणजे काय. तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनासंबंधात तुम्हाला अयोग्य विधानं विचारले. ठीक आहे, ओके. व्यवस्थित वाचा. हे विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू आणि सेवांचे उत्पादन मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न दाखवते. बरोबर आहे का बघा. एका एका शब्दावरनं आपल्याला इथं उत्तरे येतात, काहीच अवघड नाहीये. अयोग्य विचारले, पण बरोबर अयोग्य विचारलेला आहे. तर हा क्वेश्चन आयोगाने हॅशटॅग केलाय. जे जे विद्यार्थी सेशन बघतील मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुमच्यासाठी होमवर्क, हा क्वेश्चन आयोगाने का हॅशटॅग केलाय. याच्यामध्ये निर्यात आयात यांचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकांचे उत्पन्न समाविष्ट नसते. क्वेश्चन मार्क, विचार करा. त्याला निव्वळ उत्पन्न म्हणतात, कारण का याच्यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते. एनएनपी वरती तुम्हाला क्वेश्चन आहे.
आणि पुस्तकाच्या बाहेर काही निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळवण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित होणाऱ्या सगळ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे काय केले जाते, पैशातील मूल्य, आणि याच्यामधून घसाऱ्याची वजावट केलेली असते. बरोबर, हा तर मुद्दा तुम्हाला मिळाला, नेट नॅशनल प्रोडक्ट. पण आता राहतंय काय ज्याच्यामुळे हा क्वेश्चन आपल्याला चुकतोय. बरोबर, ओके. की पॉइंट्स आपल्याला माहित पाहिजेत बघा. इथं सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी आपल्याला माहित पाहिजे, जीएनपी आपल्याला माहित पाहिजे, तर तुम्हाला हे सगळं येणार आहे. अदरवाईज तुम्हाला हे सगळं समजणारच नाही. जर तुम्ही अर्धा अर्ध केलात तर हा भाग तुम्हाला समजणार नाही. तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्कला याच्यामधून हॅशटॅग का केलेला आहे आयोगाने, तो फक्त क्वेश्चन तुमच्यासाठी. ठीक आहे, ओके. चला, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. असं निरीक्षणात आलं आहे की पर्यावरण शाश्वतता, ज्याला एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी म्हणतात, हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचं उद्दिष्ट याच्यामध्ये नेहमी संघर्ष असतो. ठीक आहे. आर्थिक वृद्धी आणि विकास दोन्ही संकल्पना व्यवस्थित वाचून घ्या. विकास आणि पर्यावरण शाश्वतता याच्यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतो. काय येईल उत्तर बघा. खूप चांगला क्वेश्चन आहे, 45 नंबरचा क्वेश्चन. आणि क्वेश्चन कुठून आहे, आर्थिक वाढ आणि विकास. आर्थिक वाढ आणि विकास कोणती विधानं बरोबर आहे. ठीक आहे, ओके. बघा, देर इज अ ट्रेड ऑफ बिटवीन डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. ट्रेड ऑफ नेहमीच परस्पर विरुद्ध म्हटलंय बघा. नेहमी परस्पर विरोध नसतो, संघर्ष असतो. ठीक आहे. याच्यामध्ये जे विकास आणि पर्यावरण शाश्वतता म्हटलंय, इथं वृद्धी म्हटलंय, वृद्धीचं उद्दिष्ट. तर हे तुम्ही जर हे शब्द व्यवस्थित वाचला ना तर तुमच्या लक्षात येईल की इथं विकास आणि पर्यावरणाची शाश्वतता याच्यामध्ये नेहमी परस्पर विरोध दिसून येत नाही. पण इथं पर्यावरण शाश्वतता आणि आर्थिक वृद्धीचं उद्दिष्ट याच्यामध्ये मात्र तुम्हाला नेहमी संघर्ष दिसतो. ठीक आहे, ओके. तर या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना कुठं असतात माहिती का, इंट्रोडक्शन आपण वाचतो की नाही, आणि विद्यार्थी नेहमी इंट्रोडक्शन स्किप करतात, नेहमी स्किप करतात. बघा, ट्रेड ऑफ म्हणजे काय, परस्पर विरोध. ट्रेड ऑफ म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, ओके. म्हणजे मिनिंग पाहिजे, म्हणजे कॉम्प्रोमाइज म्हणू शकतो आपण. ठीक, कॉम्प्रोमाइज बिटवीन टू थिंग्स ऑर वेअर यू एक्सचेंज ऑल ऑर पार्ट ऑफ वन थिंग फॉर अनदर. ठीक आहे, तर असं नसतं बघा, लक्षात घ्या. म्हणजे हा क्वेश्चन जस्ट तुम्ही विचार करून सोडवण्यासारखा होता. पुढचा क्वेश्चन तुम्हाला पुन्हा विचारलेला आहे कशावरती, राष्ट्रीय सोलार मिशन. बघा, इथे डायरेक्ट तुम्हाला हे मिशन कधी चालू झालंय म्हणजे फॅक्च्युअल डाटा. आयोग म्हणते की तुम्हाला हे माहितच पाहिजे, सांगा हे कधी चालू झाले. बरोबर, इथंच आपल्याला म्हणजे आपला निम्मा कॉन्फिडन्स तर निघून जातो जर आपण डेट व्यवस्थित केल्या नसतील तर. ठीक आहे, राष्ट्रीय सोलार मिशन कधी चालू झालं हेच तुम्हाला माहित नसेल तर क्वेश्चन कसा येणार, 2021-22. आता कुठलंही मिशन असेल, कुठलंही अभियान असेल, त्याचे काही टार्गेट्स असतात. कधीपर्यंत हे टार्गेट त्यांना अचीव्ह करायचं ते महत्वाचं आहे. तर याचं उत्तर काय येईल बघा. तुम्हाला एक तर पहिल्यांदा तर हे सोलार मिशन कधी चालू झाले ते माहित पाहिजे, आणि जर ते माहित नसेल तर मग 100% उत्तर चुकलंच म्हणून समजा. ठीक आहे, ओके. तर हे 2010 मध्ये सुरू झालेलं आहे राष्ट्रीय सोलार मिशन, आणि 2021-22 पर्यंत किती मेगावॅट वीज निर्मिती करायची होती ते तुम्हाला विचारलेले फिगर्स विचारलेत, ए आणि बी दोन्ही. बरोबर, म्हणून मी तुम्हाला बोलले की ज्या जुन्या स्कीम आहेत ना, जुन्या स्कीम आपल्या ठोकळ्यामध्ये सगळ्या दिलेल्या आहेत, चार्ट फॉर्मॅट मध्ये आहेत. जसं तुम्हाला सोलर अलायन्स वरती क्वेश्चन विचारला होता तसं तुम्हाला राष्ट्रीय सोलार मिशन वरती पण क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, ओके. जानेवारीमध्ये स्टार्ट झालेलं होतं नॅशनल सोलार मिशन. कोण होते त्यावेळेस पंतप्रधान, कमेंट बॉक्स मध्ये जरा सांगा मला. सौर ऊर्जेला चालना एक उपक्रम नरेंद्र मोदीजींनी 100 गिगावॅट पर्यंत वाढवलं होतं 2015च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये. लक्षात ठेवा, मनमोहन सिंग यांनी उद्घाटन केलेलं होतं. मिशन स्टेटमेंट तुम्हाला माहित पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला टप्पे माहित पाहिजे. जून 2021 पर्यंत भारताची एकूण रूफटॉप सोलर प्रस्थापित करण्याची क्षमता 6.1 गिगावॅट होती, हेही तुम्ही लक्षात ठेवा. काही वस्तुनिष्ठ मुद्दे आहेत की याचा उद्देश काय होता, भारताला सौर ऊर्जेमध्ये एक लीडर म्हणून प्रस्थापित करणं किंवा
पहिल्या गटामध्ये 12 पंचवार्षिक निकालाचे जे पहिलं वर्ष होतं किंवा दुसरा टप्पा 17 पर्यंत वाढवलेला होता. तर हे लक्ष वगैरे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. बाकी याच्यामध्ये टप्पा 1 आहे 2010 ते 13, 2014 पर्यंतचा एक टप्पा आहे, तोही तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जसं तुम्हाला गॅट करारावरती क्वेश्चन होता 2020 ला, तसं तुम्हाला रेरा कायद्यावरती गॅट कायदा म्हणजे हे जे कायदे आहेत ना, त्याच्यावरती क्वेश्चन 100% येणार, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवूनच ठेवा. तर 47 नंबरचा क्वेश्चन आहे, रेरा कायदा या संदर्भात पुढील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने निवडा. तर जेवढे पण कायदे आयोगाने पूर्व परीक्षेत विचारलेले आहेत किंवा मुख्य परीक्षेत विचारलेले आहेत त्याची लिस्ट करून घ्या. गॅट असेल, रेरा असेल, आणि हे सगळे आपण कव्हर करतोय का परीक्षेला जायच्या अगोदर, हे थोडंसं तुम्ही चेक करा. ठीक आहे, 100% अशा पद्धतीने जर सिलेबस कव्हर केला तर काहीही अडचण इथं येत नाही. पुन्हा तुम्हाला इथं सिंपल सेंटेन्स विचारलंय की हा कायदा कधी संमत झाला, उद्दिष्ट काय आहे, कुठं लागून होता. बघा, कुठलाही क्वेश्चन असा येऊ द्या, गव्हर्नमेंट स्कीम संदर्भात असू दे किंवा एखाद्या लॉ संदर्भात असू दे, तो लॉ कधी संमत झाला, उद्दिष्ट काय, हे 2 सेंटेन्स तर फिक्स असतात म्हणजे असतातच. ठीक आहे, ओके. तर रेरा कायदा जो आहे 2016 मध्ये संमत झाला. घरांच्या खरेदीदारांचं हित सांभाळणं उद्दिष्ट आहे. जम्मू काश्मीर राज्यात लागू होता का, होता. ठीक आहे, त्याच्यामुळं हे विधान जे आहे आपलं बरोबर आहे. तर रेरा कायदा तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल, आउट ऑफ सिलेबस वगैरे काहीही क्वेश्चन नाही. रेरा म्हणजे काय, रेरा ऍक्ट 2016 बद्दल आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन माहित पाहिजे. जितकी काही इन्फॉर्मेशन मिळते सगळी कलेक्ट करून घ्या, कारण का आयोग UPSCचे पण काही पॉइंट जे आहेत ना ते पॉइंट उचलतं. रिअल इस्टेट किंवा याचं लॉंग फॉर्म वगैरे पण आपल्याला माहित पाहिजे. तसं तर लॉंग फॉर्म कधी विचारलं जात नाही, पण सांगता येत नाही. आता इथं तुम्हाला संमत कधी झाला ते विचारलंय, 1 मे 2017 पासून लागू झालेला आहे, हेही लक्षात ठेवा. ठीक आहे, खरेदीदार आणि प्रॉपर्टी डेव्हलपर्स दोन्हीसाठी पारदर्शक आणि कार्यक्षम वातावरण सक्षम करण्याच्या आशेने सरकारने हा कायदा पास केलेला आहे. याच्यामध्ये रिअल इस्टेट क्षेत्राला सुविधा प्रदान करायची इच्छा आहे. आणि बाकी याच्यामध्ये वाटपदार, खरेदीदार, त्यांचे हक्क, कर्तव्य, आर्टिकल्स वगैरे बरंच काही काही दिलेलं आहे. तर हा होता आपला क्वेश्चन. त्याच्यानंतर ऍज युजल लोकसंख्येवरती क्वेश्चन असतोच. काय खरं आहे म्हटलंय, वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे, बरोबर आहे का, वर्षाला घटतोय लोकसंख्या वृद्धी दर. त्याच्यानंतर लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला संक्रमण अवस्था शिकवल्या होत्या, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. तर इथं प्रत्यक्ष लोकसंख्या वाढते पण वृद्धी दर घटतोय, हे मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे. तरुण लोकसंख्या कमी होते कारण का सोयी सुविधा याच्यामुळे डेथ रेट जो आहे तो कमी होतोय. तर A आणि B दोन्ही इथं आपल्याला बरोबर दिसत आहे. तर लोकसंख्या संक्रमण अवस्था, मालतचा सापळा वगैरे सगळं करून ठेवा ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, ओके. पुन्हा तुम्हाला बघा याच पेपरमध्ये मला वाटतं इथं तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारले 2021 ला इकॉनॉमिक्सचे. सहस्त्रकीय विकास उद्दिष्टामध्ये समावेश होत नाही. SDG MDG कोड क्वेश्चन कायम असतो, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हे डायरेक्ट तुम्हाला गोल विचारले. उत्तर आहे तिसरा ऑप्शन, अर्भक मृत्यूचं प्रमाण हे याच्यामध्ये नाही. बाकी प्राथमिक शिक्षण सर्वत्रीकरण, स्त्री पुरुष समानता, पर्यावरण शाश्वतता हे सगळं इथं आहे. म्हणजे तुम्हाला हे सगळे गोल तोंडपाठ असले पाहिजेत. त्या गोलच्या अंतर्गत जे काही टार्गेट्स आहेत ते देखील तुम्हाला पाठ पाहिजेत, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे पुढच्या एक्झामला 2024च्या एक्झामला हे असं नाहीत विचारणार तुम्हाला, याच्या अंतर्गत अजून काही टार्गेट्स आहेत ते विचारले जातील. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुन्हा दुसरा क्वेश्चन लोकसंख्यावरती. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मी तुम्हाला शिकवलंय, ध्येय साध्य करण्याच्या संदर्भात योग्य आहेत. डायरेक्ट तुम्हाला इथं ध्येय विचारलेली आहेत. हा क्वेश्चन जो आहे सोपा क्वेश्चन होता बघा. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा म्हटलंय, बरोबर, 30% पेक्षा कमी. तर हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 20 पेक्षा कमी म्हटलेलं आहे. दर हजारी अर्भक मृत्यू दर. माता मृत्यू गुणोत्तर जे आहे जन्माच्या वेळेचं 100 पेक्षा खाली आणणं हे बरोबर आहे. 100% साध्य करणं हेही बरोबर आहे. आता इथं तुम्हाला राष्ट्रीय लोकसंख्या धोरणं किती आहेत, 2 आहेत, बरोबर. कोणकोणती आहेत,
आपण बघतोय 2000चं धोरण. ठीक आहे. ओके. चला बघा, तर इथं तुम्हाला काय म्हटलंय, 14 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना प्राथमिक शिक्षण, इथं तुम्हाला माध्यमिक दिलंय, हे खोडून टाका, म्हणजे चुकला, म्हणजे हा ऑप्शन गेला. बरोबर. बी ऑप्शन बघा, जन्माच्या वेळेचा दर म्हटलेला आहे इथं तुम्हाला, आणि इथं 30% म्हटले, तर एकतर प्राथमिक पाहिजे आणि 20% पाहिजे, हे आपल्याला इथं माहित असलं पाहिजे. तर इथं तुम्हाला प्रमुख उद्दिष्ट विचारलेली आहेत बघा. तर उद्दिष्टामधले कोणती उद्दिष्ट चुकीचं आहेत? पहिला तर ऑप्शन आपला इलिमिनेट झाला. बरोबर. कोणाच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नेमला होता वगैरे वगैरे, हे पण तुम्हाला सगळं माहित पाहिजे. 76चं धोरण पण तुम्हाला माहित पाहिजे. आधी तुम्ही 76चं धोरण करा, नंतर तुम्ही 2000चं धोरण करा, कारण का क्वेश्चन कोणत्याही धोरणावरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. ओके. हम दो हमारे दो या तत्वाचा पुरस्कार 2043 पर्यंत का 45 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे वगैरे वगैरे. ठीक आहे. चला, तर उत्तर काय आलं या क्वेश्चनचं? फक्त सी आणि डी. सी आणि डी. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सॉरी, तर इथं आपले 2021चे क्वेश्चन संपतात. कसं वाटलं लेक्चर मला कमेंट करून नक्की सांगा. इकॉनॉमिक्स मध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता तुम्ही. खूप चांगले आणि सिलेक्टेड पार्ट इकॉनॉमिक्स मध्ये विचारले जातात, जे तुम्ही कधीच स्किप नाही केले पाहिजेत. तर भेटूया पुढच्या आपल्या पेपर अनालिसिस मध्ये 2022चा पेपर, आणि जेव्हा आपले 23 पर्यंतचे पेपर कंप्लीट होतील, 4 पेपर आपण पुन्हा कंपॅरिझन करूया की कोणत्या भागावरती आयोगाने किती भर दिलेला आहे. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.